आगामी लोकसभेसाठी भाजपने दक्षिणेतल्या राज्यांवर भर दिलेला आहे। दस्तूर खुद्द नरेंद्र मोदींनीच दक्षिणेतल्या राज्यातल्या प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे। काय आहे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाची रणनीती ती पाहूयात। आता मोदींची दक्षिणेवर स्वारी। दक्षिणेतून फुंकणार निवडणुकीचं बिगुल। उत्तरेकडची चिंता नाही, पण दक्षिणेतलं संख्याबळ वाढवण्यावर भाजपचा भर। उत्तर भारतातल्या 3 विधानसभेत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलाय। आगामी लोकसभा निवडणुकीतही उत्तर भारतातल्या राज्यातून चांगलं यश मिळेल याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींना खात्री आहे। पण दक्षिण भारतानं मात्र भाजपचं टेन्शन वाढवलंय। त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दक्षिण दिग्विजयाची तयारी सुरू केली आहे। अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात दक्षिण भारतातून करणार आहेत। 2 जानेवारीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला भेट देणार आहेत। तामिळनाडूमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्प तसंच तेल आणि वायूशी संबंधित अनेक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। याशिवाय अनेक विकास प्रकल्पांचीही ते पायाभरणी करतील। पण दक्षिणेतल्या प्रचारावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावलाय। तर मोदींचं व्यक्तिमत्वच प्रचारकी थाटाचं असल्याचं नाना पटोले म्हणाले। प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे सर्व साधनं आहेत। दक्षिणेकडून काय त्यांनी दक्षिण ध्रुवावरून केला व जे चांद्रयान वर सोडलेलं आहे तिथून जरी प्रचार केला तरी त्यांना कोण अडवणार? ते काही करू शकतात। अमर्याद सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे। त्यामुळे पूर्ण देशामध्ये त्यांचं कामच प्रचार करायचं आहे। गेल्या 10 वर्ष म्हणून देशाचे प्रधानमंत्री कमी आणि भाजपचे प्रचारक म्हणून जास्त, अशा पद्धतीची मोदींची ख्याती राहिलेली आहे। त्यामुळे ते प्रचार करणारेच व्यक्तिमत्व आहे, त्यांनी प्रचार करत राहावं। उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमधून भाजपला 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चांगल्या जागा मिळाल्या होत्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात स्वबळावर 303 जागांवर विजय मिळाला होता। त्यापैकी 273 जागा या उत्तर आणि मध्य भारतातून मिळाल्या होत्या, तर फक्त 30 जागा या दक्षिणेतल्या 6 राज्यातून मिळाल्या होत्या। त्यामुळे यंदा दक्षिणेतल्या 6 राज्यांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय। तसंच दक्षिणेतल्या ज्या राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत नाही तिथं प्रादेशिक पक्षांशी युती करण्यावर भाजपचा भर आहे। दक्षिणेतल्या मोठ्या पक्षांपैकी तेलुगू देसम हा पक्ष अद्याप विरोधकांच्या इंडिया आघाडीत सामील झालेला नाही। त्यामुळे तेलुगू देसम सोबत आघाडी झाल्यास तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यात भाजपला फायदा होईल। तर तामिळनाडूमध्ये जुना मित्रपक्ष असलेल्या अण्णा द्रमुक सोबत भाजप पुन्हा एकदा बोलणी सुरू करण्याच्या विचारात आहे। याशिवाय भाजपनं लोकसभेच्या प्रत्येक जागेचं मूल्यमापन करून रणनीती तयार केली आहे। त्या रणनीतीच्या जोडीला मोदींचा करिश्मा असल्यास विजयाचं गणित अधिक सोपं होईल असा भाजपचा अंदाज आहे। ही रणनीती दक्षिणेतही यशस्वी ठरल्यास भाजपसाठी मोदी हे खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरतील। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।